आपण करणार आहोत छानपैकी रताळ्याची खीर। त्यासाठी आपण प्रथमतः रताळे सोलून असे किसून घेतलेले आहेत। आता उकडून सोलून किसून घेतलेले आहेत। तर आता हे किसलेले रताळे छान असं भांड्यामध्ये जमा केलेले आहेत। छोट्याशा खिसणीने किसलेले आहेत। आता बघूयात आपण याच्या नंतरची स्टेप। ही झालेली आहे स्टेप 1। अरे स्टॉप। आता घेणार आहोत स्टेप 2 करायला। आता आपण गॅस पेटवलेला आहे। आता आपण रताळे गरम करायला ठेवलेले आहेत। गॅस बारीक केलेला आहे। मंद आचेवर त्याला गरम करणार आहोत। कोण म्हणेल का हे रताळ आहे, असं वाटतं बटाट्याची शेव आहे। पर असो, उपवासालाही खाता येते ही रताळ्याची खीर। अर्धा ग्लास पाणी टाकणार आहोत आपण याच्यामध्ये। चमच्याने हलवत आहोत आपण छानपैकी। मंद आचेवर गॅस चालू आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही याच्यात दूधही घालू शकता। दूध किंवा पाणी काही घातलं तर चालेल। आम्ही पाणी घातलेलं आहे आणि आता दूधही थोडंसं घालणार आहोत। हे पहा, वाव, व्हेरी नाईस। पुन्हा एकदा चमच्याने हलवणार आहोत। आता यामध्ये 2 चमचे साखर घालणार आहोत। साखर आपल्याला हवी तशी कमी प्रमाणातही घातली तरी चालेल। ही आहे आपली रताळ्याची खीर। आता यामध्ये आपण मस्तपैकी वेलची कुटून टाकणार आहोत। हा बघा आमचा गावाकडचा सुंदर मस्त असा खलबत्ता, किती छान आहे ना, मला फार आवडतो हा खलबत्ता। वाव, आता यामध्ये वेलची सोलून ती वेलची कुटून घ्यायची आहे आणि कुटलेली वेलची आपण यामध्ये टाकणार आहोत। अशी वेलची कुटून झालेली आहे। एकीकडे आपण खीर ही बघा बारीक अशी छान घट्ट झालेली आहे
आता ही कुटलेली वेलची आपण यामध्ये घालणार आहोत. वाव, ही झालेली आहे आपली तयार रताळ्याची खीर, जी तुम्ही उपवासाला सुद्धा खाऊ शकता. चलो, ओके, बाय बाय.